नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तिला तिलोत्तमाचं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त करायचं असतंच, पण त्याचबरोबर सावळीचा सुखाचा संसारसुद्धा मोडायचा असतो. मेंढळ कुटुंबामध्ये सून म्हणून सावळीला कुठलाही मान सन्मान मिळू नये यासाठी भैरवी खूप जास्त प्रयत्न करत असते. इथे आता तिलोत्तमाला ती आपल्या बोटावरती नाचवत असते आणि तिलोत्तमासुद्धा तिचं सगळं बोलणं ऐकत असते. कारण भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी पुढे येऊ नयेत त्यासाठी ती आता भैरवीचं सगळं वागणं मान्य करत असते. ही गोष्ट सावळीच्या खूपच आधी लक्षात आलेली असते की इथे भैरवी तिलोत्तमाचा वापर करून घेत आहेत. काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे भैरवीजींचं तिलोत्तमा मॅडम सगळं काही ऐकतायत. तिलोत्तमा मॅडम यांना भैरवी माई वेठीस धरतायत ही गोष्ट तिला आधीच समजलेली असते आणि म्हणूनच सत्य काय आहे ते शोधून ती मेंढळे कुटुंबासमोर तर आणणारच असते आणि भैरवीला सगळ्यांच्या समोर एक्सपोजसुद्धा करणार असते. पण हे करण्यासाठी इथे आता सावळीला थोडा वेळ हवा असतो. तिने सारंगला सांगितलेलं असतं की सत्य जे काही असेल ते असेल, मी ते शोधून काढणार की माई हे सगळं कशासाठी करतायत. त्या माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी आले आहेत हे मात्र नक्की आणि सगळ्यांच्या नजरेत मला कमीपणा देण्याचा प्रयत्न करणार हे सुद्धा नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे भैरवीने लगेचच अनामिकाची एंट्री केलेली असते. ती म्हणत असते की अनामिका, तुझी येण्याची वेळ झालेली आहे. माझ्या दुसऱ्या फोनची वाट बघ आणि त्या क्षणी तू मेंढळे कुटुंबाच्या घरी ये. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अनामिका आल्यानंतर पहिल्याच दिवशी अनामिकाचा तोल गेलेला असतो आणि सारंगने तिला सावरलेलं असतं. तेव्हा अनामिका आणि सारंग या दोघांना एकमेकांच्या मिठीमध्ये बघताच सावळीला सगळ्यात मोठा धक्का हा बसलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे होळी निमित्ताने सगळी तयारी व्यवस्थित सुरू असते. होळीला लाकडं गोळा करायची असतात. तिलोत्तमा मॅडम यांनी सर्व मुलांना जबाबदारी दिलेली असते की जी काही तुम्हाला लाकडं आणायची आहेत ती आणा. फक्त आपल्याला वृक्षतोड नको आहे. जी काही लाकडं सुकून वाळून खाली पडलेली असतात तीच आपण घ्यायची, त्याच्यावरती पाडापाचोळा लावायचा आणि आपण होळी साजरी करूया, जेणेकरून पर्यावरणाला त्रास होणार नाही, असं सारंग आणि सावळीचं म्हणणं असतं. आणि त्यानुसार सगळेजण लाकडं आणायला गेलेले असतात. तर इथे आता होळीची पूजा कोण करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. भैरवीच्या डोक्यामध्ये आता खूपच जास्त खुरापती आयडियाज देत असतात सावळीला त्रास देण्यासाठी. तेव्हा ती विचारते, तिलोत्तमा, उद्याची होळीची पूजा कोण करणार आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की प्रथेप्रमाणे या घरची मोठी सून अमृता आहे, त्यामुळे अमृताच पूजा करणार. तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणत असते, अगं अमृताच्या पदरामध्ये देवाने सुख टाकलंय, तिचं पोट भरले आता, तिला आता वागता वगैरे येणार आहे का, ती कशाला पूजा करेल. तेव्हा तू एक काम कर, हा मान तू मी सांगते तिला दे. तेव्हा इथे आता ती म्हणत असते, कुणाला देऊ मी मान. तेव्हा भैरवी म्हणते, ताराला. तारासुद्धा या घरची सून आहे ना, यावेळी होळीची पूजा करण्याचा मान तू ताराला दे. कारण का, इथे भैरवीला माहिती असतं अमृताचं आणि सावळीचं नातं खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. अमृताला जर पूजेचा मान दिला तर ती सावळीला देणार आणि मग सावळी पूजा करणार आणि ते तिला मान्य नाही आहे. तिला काहीही सावळीच्या मनासारखं होऊ द्यायचं नाही. आणि तेव्हा इथे पूजेचा मान माझ्या तारालाच द्यायचा असं भैरवीने सांगितलेलं असतं. तेव्हा तिला खूपच जास्त अवघडल्यासारखं वाटत असतं. तिलोत्तमा म्हणत असते, ही बाई अजून मला काय काय करायला लावणार आहे. घरात मोठी सून असताना पूजेचा मान मी ताराला कसा काय देऊ, असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा ती अवघडल्यासारखी झालेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, होळीची सगळी तयारी झालेली असते आणि आता अमृता प्रेग्नंट असल्यामुळे इथे सगळी जबाबदारी सावळीवरती असते. जो काही नैवेद्य तयार करायचा असतो त्या सगळ्या नैवेद्याची तयारी सावळी एकटी करत असते.
स्वयंपाक एकटी करत असते. तेव्हा तारा म्हणते, सांग ना सावळी, मी काय मदत करू तुला? तेव्हा सावळी म्हणत असते, तारा मॅडम, अहो तुम्ही कशाला मदत करताय, मी बनवते की सगळं. तेव्हा तारा म्हणते, असू दे गं, तू एकटी काय काय करणार? हे बघ, जे काही असेल ते मला सांग, मी तुला मदत करते. तेव्हा भैरवी म्हणत असते, तू कशाला गं मदत करतेस? ती सावळी काहीतरी बनवते तेव्हा तू काहीतरी बिघडवशील. तेव्हा इथे तारा म्हणते, तुला नाही माहिती, पण मला सुद्धा स्वयंपाक थोडाफार जमतो, विचार सावळीला. आणि तेव्हा इथे आता सावळी म्हणत असते, ठीक आहे तारा मॅडम, तुम्हाला जे काही करायचं आहे, जे काही जमेल ते तुम्ही करा. नैवेद्यासाठी पुरणपोळी सावळीच बनवत असते, कारण त्या तिला छान जमत असतात. तेव्हा तारा आणि सावळी दोघीजणी मिळून इथे आता संपूर्ण स्वयंपाक बनवत असतात. पण भैरवीला ते मान्य नसतं. भैरवी ताराला सावळीच्या विरोधात भडकवते आणि म्हणते, बघितलंस, ह्या मुलीची लायकी आहे का तुझ्याकडून काम करून घेण्याची? आता तरी ऐक तारा, तू समजून जा की ही मुलगी आहे ना, आत्तापर्यंत तुझी असिस्टंट म्हणून काम करत होती आणि आता ती तुला तिच्या हाताखाली काम करायला सांगते, तुला असिस्टंट बनवण्याचा प्रयत्न करते. हे कळतंय तुला? तेव्हा इथे सावळी म्हणत असते, असं काही नाही आहे तारा मॅडम, तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही नका करू. तारा म्हणते, असं काही नाही आहे सावळी, आता कुणी कुणाची असिस्टंट नाही आहे. तू या घरची सून आहेस, मी सुद्धा या घरची सून आहे. आणि मम्मा, जर मी माझ्या घरातलं काम केलं तर मी कुणाची असिस्टंट होत नाही. म्हणजे याचा अर्थ अमृता वहिनी आणि सावळी ह्या काय एकमेकींच्या असिस्टंट आहेत का? पण त्या दोघीजणी मिळून मिसळून सगळ्यांसाठी आनंदाने स्वयंपाक करतात ना. आपल्या घरामध्ये काम करताना कुणी नोकर होत नाही, कळलं ना? तेव्हा इथे आता तारानेच तिला उलटसुलट असं उत्तर दिलेलं असतं. तेव्हा भैरवीला राग येतो. भैरवी म्हणते, बघच आता मी काय करते ते. तेव्हा होळीला सगळेजण बाहेर जमलेले असतात. सगळी उत्तम तयारी करण्यात आलेली असते. होळीची व्यवस्थित तयारी झालेली असते. नैवेद्याचं ताट तयार असतं आणि सगळेजण जमल्यानंतर इथे आता होळीची पूजा कोण करणार तिलोत्तमा, असं भैरवी विचारते. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की होळीची पूजा अमृता करू शकणार नाही, कारण का आता तिचे दिवस भरलेत, त्यामुळे तिला वाकायला वगैरे नको. आणि होळीची पूजा आपण आता सगळ्यांना वाटतं की सावळीचं नाव घेतलं जाईल. सावळी तयारीतच असते. पण तेव्हा इथे आता लगेचच तिलोत्तमा म्हणते की सावळी नाही करणार, तर इथे तारा करणार आहे. तर होळीची पूजा तारा आणि सोहम तुम्ही दोघेजणं करा. तेव्हा राजकुमार म्हणतो, आई असं कसं? अमृता मोठी आहे पण ती करू शकणार नाही, तर तिच्यानंतर सावळी मोठी आहे ना, मग ती करणार. तेव्हा इथे आता लगेच तिलोत्तमा म्हणते, अरे हो, पण आता ताराने केली तर काय झालं, लहान असली म्हणून काय झालं, ती सुद्धा पूजा करू शकते. तेव्हा इथे तारा म्हणत असते, नाही मम्मा, सॉरी, खरंच सॉरी, मला असं वाटतं ज्याचा त्याचा मान त्याला त्याला मिळाला पाहिजे. सावळी जर मोठी आहे तर पूजेचा मान हा सावळीलाच मिळणार. मम्मा, तुम्ही हा मान प्लीज सावळीलाच द्या, असं ताराने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे भैरवीचा नाईलाज होतो. तारा पूजेचा मान सारंग आणि सावळी या दोघांना देते आणि पूजा व्यवस्थित पार पडलेली असते. नैवेद्याचं ताट दाखवलं जातं आणि सगळेजण गोल फिरत असताना भैरवी म्हणते की सावळी, तुला या आता होळिका दहनमध्ये तुलासुद्धा मी पेटून लावते. आणि तेव्हा ती सावळीच्या पायामध्ये पाय टाकून तिला होळिका दहनामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत असते आणि तिचा धक्का आता ताराला लागतो आणि तारा होळिका दहनमध्ये पडणार असते. तेवढ्यात सावळी तिचा हात पकडते आणि तिचा जीव वाचवते. तेव्हा सगळेजण ताराची चौकशी करतात. तुम्ही दोघीही ठीक आहात ना, असं विचारलं जातं. तेव्हा तारा आतमध्ये जाते, सगळेजण आतमध्ये जातात आणि भैरवीला सावळी विचारते की तुम्ही असं का केलं? ती म्हणते, कारण मला तुला आणि तुझ्या ह्या सर्व कुटुंबाला जळून खाक करायचं आहे, म्हणून मी हे सगळं केलं. मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकायचं आहे. तेव्हा इथे सावळी म्हणते, तुम्ही मला कितीही त्रास द्या, पण तुम्ही जर माझ्या कुटुंबाच्या वाईटावरती उठलात ना, तर मी सहन करणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा इथे आता सावळी तिला चांगलं सडेतोड उत्तर देते. तेवढ्यातच तिथे अनामिका आलेली असते. अनामिका म्हणते, भैरवी माई, मी आले. तेव्हा भैरवी म्हणते, अगदी योग्य वेळेवरती आलेली आहेस, चल आतमध्ये, मी तुझी सगळ्यांबरोबर ओळख करून देते. तेव्हा सावळी म्हणते, ही कोण आहे? तेव्हा भैरवी म्हणते, कळेलच तुला थोड्या वेळात ही कोण आहे ते. तेव्हा इथे तिला हवं तसं वातावरण भैरवीने तयार करून ठेवलेलं असतं. तेव्हा अनामिका आल्यानंतर
सगळ्यांबरोबर तिची ओळख करून दिली जाते की ही अनामिका आहे, माझ्या ओळखीतली मुलगी आहे, ही आपल्या घरातली समजा. ती इथे सावळीला घरकामामध्ये मदत करेल. ती इथे नोकर म्हणून आलेली नाही हो, तर ती आपल्याला मदत करण्यासाठी आलेली आहे. माझ्याकडे गाणं शिकायला सुद्धा आली आहे आणि ती आता काही दिवस इथे तुम्हाला मदतसुद्धा करेल. चालेल ना? तेव्हा इथे अनामिका म्हणते, हो चालेल ना. मी स्वतःचं घर समजून तुम्हाला सगळ्यांना इथे मदत करेन, असं अनामिका म्हणते. आणि ती तिथे जाता चालत असताना पाय मुरगळण्याचं नाटक करते आणि इथे आता सारंग जिथे उभा असतो तिथेच ती पडायला जाते. तेव्हा सारंग अनामिकाला पडत असताना सावरतो. तर इथे पहिल्याच दिवशी आल्या आल्या इथे अनामिकाने आपले रंग दाखवलेले असतात. पाय घसरून पडत असतानाच सारंगने तिला मदत करण्यासाठी हात पुढे केलेला असतो आणि तिने मात्र इथे सारंगला सावळीसमोरच घट्ट मिठी मारलेली असते. त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत बघून इथे भैरवीला आनंद होतो, पण सावळीला मात्र खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. त्यामुळे येणाऱ्या संकटाची चाहूल ही आधीच सावळी आणि तिलोत्तमा या दोघींना सुद्धा लागलेली असते.